रोज सकाळी सकाळी क्रिशाला काय द्यायचं नाश्त्याला हाच प्रश्न पडतो ना. एकच दिलं तर ती खात नाही, वेगवेगळं बनवलं काही तर ती आवडीने खाते ना. तर मग आज तिला असं सकाळी ॲपलची प्युरी बनवली होती ना, छान आंघोळ वगैरे घातली आणि झोपवलं. नंतर उठली तर खूप रडायला लागली. मग तिला असं दाराच्या तोरणासोबत आहे ना थोडंसं खेळवत होते, कारण गॅलरीत गेलं तर सगळ्या बिल्डिंगा दिसतात आणि दारातही गेलं तर दरवाजे दिसतात ना, असं बघायला काही नाहीच आहे. तर मग असं दरवाजाच्या तोरणासोबतच खेळत होते आणि तिला असं आता इकडं लहानपणी बहीण भाऊ बहिणी प्रत्येकाचं असतं ना, 2 मिनिटात खेळतात आणि 2 मिनिटात भांडतातही आणि लगेच रडतातही ना. आणि इकडं यांना बघून ना क्रिशा हसत होती. मग मस्त असं दूध वगैरे गरम करून घेतलं होतं ना. तर क्रिशा म्हणे मला घे ना. मग तिला असं घेतलं, दूध गरम केलं आणि थोडेसे फोटो वगैरे पण काढले बरं का. चला सहज कधीतरी असं. मग लगेच दिदीजवळही दिला आणि आज आई बाबाही येणार होते ना, तर मस्त स्वयंपाकही बनवायचा होता त्यांच्यासाठी. छान असे मम्मी पप्पा पण आले होते ना. आणि आज त्यांच्यासाठी ना पप्पा मटण खातात आणि आईला काही चालत नाही. मग आईसाठी अशी मस्त शेवची भाजी बनवली होती आणि पप्पासाठी अशी मटणची भाजी बनवली होती ना. तर चला मग ब्लॉग एंड इथंच करते. बाय बाय, भेटू नवीन